हाय, गुड मॉर्निंग. ही आहे मी दिवाळीत काढलेली रांगोळी. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आज छानसं जेवण केलं आणि संध्याकाळी करायला घेतला तवा पुलाव. तर इथे तवा पुलाव बनवताना मी सगळ्यात आधी शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे. खूपदा मी पुलाव किंवा खिचडी बनवताना शेंगदाणा किंवा मोहरी असे तेल वापरत असते. त्यानंतर इथे थोडं तेल गरम झालं की त्यात मी जिरे, तेजपान आणि कांदा घालून छान परतवून घेतला आहे. कांदा लवकर परतण्यासाठी मी त्यात मीठ कायम घालत असते. त्यानंतर एकदा कांदा छान परतला की त्यात आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता. मी इथे शिमला मिरची, टोमॅटो आणि गाजर घातलं आहे. तुम्ही दुसऱ्याही भाज्या भरपूर घालू शकतात, जसे की मटर, कॉर्न्स, त्यानंतर उकडलेला बटाटा, हे सगळं तुम्ही घालू शकतात. पण मी आता उकडलेलं नव्हतं म्हणून मी यात बटाट्याऐवजी पनीर घातलं आहे. तवा पुलावचं मेन इन्ग्रेडियंट आहे पावभाजी मसाला. तर मी इथे माझ्या आवडीप्रमाणे 2 चमचे पावभाजी मसाला घातला आहे आणि त्यात तिखट, हळद घालून छान परतवून घेतलं. त्यानंतर मी इथे शिजवलेला भात घालते आहे. तुम्हीही भात आधी शिजवून घेऊ शकतात किंवा शिळा भात असेल तर त्याचाही तवा पुलाव उत्तम लागतो. मग हे सगळं एकत्र करून घ्यायचं. जर तुम्हाला थोडीशी आंबट चव हवी असेल हॉटेलसारखी, तर त्यात थोडासा लिंबू पिळून घ्या आणि त्यानंतर कोथिंबीरने गार्निश करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.